नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास या विषयाचा अभ्यास करत आहोत. आपण 6व्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष हे 6वे प्रकरण आपण पाहत आहोत. गेल्या भागामध्ये आपण 1857 पूर्वीचे लढे अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपण भिल्लांचा उठाव पाहिलेला आहे, हंसाजी नाईक व निजामांचा संघर्ष पाहिलेला आहे, रामोशांनी जो उठाव केलेला आहे त्याची माहिती पाहिलेली आहे, फोड सावंत यांचा उठाव अभ्यासलेला आहे, सावंतवाडीतील जे काही सरदार होते या सरदारांनी केलेला उठाव, या उठावाची माहिती देखील आपण पाहिलेली आहे. त्यानंतर गडकऱ्यांचे आणि पाईकांचे उठाव देखील आपण अभ्यासलेले आहेत. गडकरी म्हणजे कोल्हापूर संस्थानात किल्ल्यांचे संरक्षण करणारे जे काही गडकरी असत, त्या गडकऱ्यांनी ज्यावेळेस मराठ्यांच्या राज्यात त्यांना वेतन मिळत होते आणि इंग्रजांच्या राज्यात म्हणजेच कंपनी सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे अधिकार आणि वेतने नष्ट करण्यात आली, त्यावेळेस हे वेतन नष्ट करण्यात आले त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे, संघर्ष सुरू केलेला आहे. पाईकांनी उठाव केलेला आहे. मध्ययुगीन कालखंडात पाईक पद्धती अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे काही खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत होते. म्हणजे अशा पद्धतीने बघा वेगवेगळे उठाव 1857च्या पूर्वी झालेले आहेत. 1857चा जो काय स्वातंत्र्य लढा आहे, या स्वातंत्र्य लढ्याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहोत. 1857च्या लढ्याची काही राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक कारणे देखील आहेत. त्यामुळे अगदी सविस्तर माहिती आपल्याला 1857च्या लढ्याविषयी या ठिकाणी पाहायची आहे. 1857चा जो काही स्वातंत्र्य लढा झालेला आहे त्याला काही कारणे कारणीभूत होती. त्यापैकी पहिलं कारण आहे भारतीय सैनिकांचा असंतोष. असंतोष म्हणजे ते सैनिकांमध्ये जे काही वातावरण होते ते वातावरण पेटलेलं होतं, असंतोष पसरलेला होता, समाधान त्यांना अजिबात नव्हतं. मग हा असंतोष का पसरला? तर ब्रिटिश फौजेतील जे काही भारतीय सैनिक होते, या भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक, त्याचबरोबर त्यांच्यावरती असणारी बंधने, यामुळे काय झालेलं आहे, सैनिकांमध्ये असंतोष वाढत गेलेला आहे. भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात असेल, त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती, कवायतीच्या वेळी होणारा त्यांचा अपमान, नोकरीच्या बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, कार्यक्षमतेवरती त्यांच्या होणारा अन्याय, वरिष्ठ पदांवरती बढती न मिळणे, यामुळे काय झाले होते, भारतीय सैनिक हे दुखावले गेले होते. त्यामुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरला होता. साहजिकच जे काही ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिक होते यांना वागणूक चांगली मिळत नव्हती, त्यांच्यावरती वेगवेगळी बंधने होती. त्यामुळे या भारतीय सैनिकांमध्ये असंतोष हा पसरलेला आहे. नंतरचं कारण आहे दत्तक वारस नामंजूर व संस्थाने खालसा. गव्हर्नर जनरल डलहौसी याने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्याचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. जे काय भारतीय संस्थानिक होते, ज्यांना स्वतःचं मूलबाळ नाही, त्यांनी दत्तक मूल घेऊन ते वारस आपला प्रॉपर्टीचा लावला गेला होता. परंतु लॉर्ड डलहौसीने मात्र दत्तक वारसा हक्क नामंजूर करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे साहजिकच या संस्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण हे पसरलेले आहे. सातारा, जेतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही संस्थाने डलहौसीने खालसा देखील केली गेलेली आहेत. नंतरचं तिसरं कारण आहे बघा, सैनिक बेकार झालेले आहेत. का सैनिक हे बेकार झाले, कशामुळे बेकार झाले? तर जी काही संस्थाने होती, या संस्थानांमध्ये असणारे जे काही सैनिक होते, संस्थानेच खालसा झाली. त्यामुळे जे काही संस्थानिकांसाठी काम करणारे सैनिक होते
त्या सैनिकांना वेतन मिळेनासे झालेलं आहे. शेतीवर अतिरिक्त ताण या सैनिकांचा पडलेला आहे. त्यामुळे साहजिकच या सैनिकांवरती देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. सैनिक देखील बेकार झालेले आहेत. चौथं कारण आहे वतने जप्त झालेले आहेत. कंपनीचे ज्यावेळेस सरकार होतं, राज्यकारभार पाहत होते, त्यावेळेस राज्यकारभाराच्या माध्यमातून ही कंपनी सरकार धर्मबुडवेपणा करीत असे. म्हणजे अशी समजूत लोकांच्यात मूळ धरू लागली होती. ब्रिटिशांनी संस्थाने तर खालसा केलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांची वतनेही जप्त केली होती. त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होता. साहजिकच संस्थाने जप्त केली, त्याचबरोबर ब्रिटिशांनी ही वतनेही त्यांची जप्त केलेली आहेत. त्यामुळे स्थानिक वर्ग नाराज झालेला आहे. ही कंपनी सरकार जे आहे ते धर्मबुडवेपणा करीत आहे अशी लोकांच्यात समजूत झालेली आहे. त्यामुळे साहजिकच 1857चा लढा हा झालेला आहे. पाचवं आणि महत्त्वाचं असं कारण आहे शेतसारा. जी काही शेती पिकवली जात होती त्या शेतकऱ्यावरती शेतसारा आकारला जात होता. त्यामुळे कंपनी सरकार दिवसेंदिवस श्रीमंत होत गेलेलं आहे. पूर्वी शेतसारा जो होता तो वस्तुरूपात भरता येत होता, परंतु कंपनी सरकारच्या काळामध्ये मात्र तो रोख स्वरूपात, विद्यार्थी मित्रांनो, या कंपनी सरकारला कंपनीच्या राजवटीत म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांना तो द्यावा लागे. भारतीय परंपरा असेल, तेथील पीक पद्धती असेल किंवा हवामान याचा कसलाही विचार न करता भारतामध्ये कायमधारा, रयतवारी, महालवारी या 3 पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी केलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष हा पसरलेला आहे. साहजिकच शेतकरी जे काय उत्पन्न काढत होता तो शेतसाऱ्याच्या रूपातच त्यांना भरावा लागत होता. पूर्वी वस्तूच्या रूपाने त्यांना शेतसारा द्यावा लागत होता, परंतु आता मोठ्या प्रमाणात रोख स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात हा शेतसारा भरावा लागत होता. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी गरीब होत गेलेला आहे, कंगाल होत गेलेला आहे. रयतवारी असेल, कायमधारा असेल, महालवारी असेल या 3 पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये केलेला आहे. कायमधारा पद्धती किंवा रयतवारी पद्धती असेल किंवा महालवारी पद्धती असेल या तिन्ही पद्धतीमध्ये इंग्रजांनी शेतकऱ्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त नफा स्वतःकडे कसा येईल त्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो शेतसारा हे एक महत्त्वाचं कारण 1857च्या लढाईच्या पाठीमागे असलेले पाहायला मिळतं. जसं भारतीय सैनिकांमध्ये असंतोष पसरला होता हे कारण महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं कारण दत्तक वारस नामंजूरचं होतं. वेगवेगळी संस्थाने खालसा केली होती, वतने जप्त केलेली होती, सैनिक बेकार झाले होते. सैनिक बेकार झाल्यामुळे त्यांचा अतिरिक्त भार शेतीवरती पडला जात होता. शेतसारा मोठ्या प्रमाणामध्ये या कंपनी सरकारने शेतकऱ्यांवरती लादला होता. त्यामुळे साहजिकच 1857चा स्वातंत्र्य लढा हा झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक कारणे या 1857च्या लढ्यामागे असलेली पाहायला मिळते. अशाच प्रकारचं अजून एक कारण आहे ब्रिटिशांचा दृष्टिकोन हा सहानुभूती शून्य होता. कसली सहानुभूती ते आपल्या भारतीय लोकांविषयी ते दाखवत नव्हते. शेतामध्ये पीक येवो अथवा न येवो त्यांना कर हा भरावाच लागत होता. त्यामुळे साहजिकच काय झालेलं आहे, लोकांना जर दुष्काळ पडला, पीक शेतामध्ये व्यवस्थित आलं नाही तर लोकांना टेन्शन येत असं, शेतकऱ्यांना टेन्शन येत असे आणि त्यांची अवस्था ही बिकट होती. दुष्काळ आला तर शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट झालेली पाहायला मिळत होती. दुष्काळ असेल, साथीचे रोग असतील, याचा सर्वाधिक फटका जो होता तो माणसे, जनावरे इत्यादींना बसत असे. म्हणजे
भारतीयांच्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांचा मात्र ब्रिटिशांनी अजिबात विचार केलेला नाही, त्याविषयी अजिबात सहानुभूती दाखवली नाही. एखाद्या वर्षी शेती पिकली नाही, दुष्काळ पडला, पीक आलं नाही शेतामध्ये व्यवस्थित, तर काहीतरी सहानुभूती दाखवावी, कुठेतरी शेतसारा कमी करावा, असं मात्र धोरण अजिबात इंग्रजांनी ठेवलेलं नाही. त्यामुळे साहजिकच ब्रिटिशांचा हा जो सहानुभूतीशून्य दृष्टिकोन होता त्याचा फटका हा ब्रिटिशांनाच बसलेला आहे. 1857चा लढा मोठ्या प्रमाणामध्ये उभारला गेलेला आहे. नंतरचं कारण आहे जमीन विक्रीयोग्य वस्तू बनवली. बघा, जमीन विक्रीयोग्य वस्तू बनवली. पूर्वी ज्या काही जमिनी होत्या त्या जमिनीची विक्री अजिबात करता येत नसे, म्हणजे पारंपरिक ज्या काही जमिनी आहेत त्यांची विक्री अजिबात करता येत नसे. जो काही शेतकरी अडचणीत सापडलेला आहे त्या शेतकऱ्याला नवीन नियमानुसार जमीन विक्रीयोग्य वस्तू बनवली होती या इंग्रजांनी. त्यामुळे जर अडचणीत सापडला शेतकरी तर पैशासाठी नाविलाजास्तव त्यांना जमिनीची विक्रीही करावीच लागत होते. अशा पद्धतीने बघा जमिनी देखील शेतकऱ्यांच्या या कंपनी सरकारने इंग्रजी राजवटीत हडप केलेल्या आहेत. नंतरचं कारण आहे नगदी पिके. आता नगदी पिके कोणकोणती आहेत तर नीळ असेल, ऊस असेल, तंबाखू असेल, अशा प्रकारची जी काही नगदी पिके आहेत ती नगदी पिके इंग्रज मयवाल्यांनी घेण्यास सुरुवात केलेली आहे. नीळीच्या शेतामध्ये जे काही मजूर काम करत होते या मजुरांची अवस्था देखील भीषण होती, बिकट अशी अवस्था होती. मग ही जास्तीत जास्त नगदी पिके, याला पैशाची पिके देखील म्हटलेलं आहे, कारण मोठ्या प्रमाणात पैसा ही पिके मिळवून देत होती, परंतु हा पैसा शेतकऱ्याला न मिळता शेतसाऱ्याच्या रूपात इंग्रजांना मिळत होता. नंतरचं कारण आहे काडतुसे. सगळ्यात महत्त्वाचं कारण जरी आपण म्हटलं तरी चालेल. ही जी काडतुसे होती ती काडतुसे म्हणजे हिंदी सैनिक जे होते या हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका होत्या आणि त्यात वापरायची अशी ही काडतुसे होती. इंग्रजांनी 1856 साली हिंदी सैनिकांच्या हाती या लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिलेल्या आहेत आणि त्यात भरावायची, त्यात वापरावायची काडतुसे देखील दिलेली आहेत. ही जी काही काडतुसे होती विद्यार्थी मित्रांनो, या काडतुसांना गाय व डुकरांची चरबी लावलेली अशी बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली. काडतूस बंदुकीमध्ये टाकण्यासाठी किंवा वापरण्यापूर्वी ते दाताने तोडावे लागत असे. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पनाच धर्मसंकटात टाकणारी होती. का धर्मसंकटात टाकणारी होती तर या काडतुसांना गाय व डुकरांची चरबी लावलेली होती. डुक्कर म्हणजे काय तुम्हाला तर माहीतच आहे, अशुभ आपण समजतो, आपण त्याचं तोंड देखील पाहत नाही, त्याचं नाव देखील उच्चारलं जात नाही. अशी डुकराची चरबी जर दाताने तोडायची म्हणलं तर हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे, धर्म संकटात टाकणारी अशी गोष्ट आहे. त्याचबरोबर गाईला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानलं जातं आणि अशा गाईची चरबी या काडतुसांना वापरली जात होती. इत्यादी वेगवेगळ्या कारणांनी काय झालेलं आहे, भारतीय सैनिकांमध्ये असंतोष हा पसरलेला आहे. साहजिकच आपल्या धर्माच्या विरोधात एखादी घटना, एखादी गोष्ट घडत आहे, आपण ज्या काही बंदुका वापरतो या बंदुकात वापरायची काडतुसे आहेत, या काडतुसांना गाय व डुकराची चरबी लावलेली आहे. ही बातमी ज्यावेळेस हिंदी सैनिकांमध्ये पसरली गेली त्यावेळेस
ही जी काडतुसे आहेत ही आपल्याला दाताने तोडावी लागतात. त्याला आपल्या तोंडाचा स्पर्श होत आहे ही जी कल्पना आहे हीच कल्पना धर्मसंकटात टाकणारी त्यांना वाटलेली आहे आणि त्याचमुळे हिंदी सैनिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केलेला आहे. तुम्हाला सकारणे द्यासाठी प्रश्न या काडतुसांवरती आधारित येऊ शकतो की हिंदी सैनिकांमध्ये असंतोष का पसरला. त्याचं कारण काय आहे तर गाय व डुकराची चरबी या काडतुसांना लावली गेलेली होती आणि ही काडतुसे या हिंदी सैनिकांना दाताने तोडावी लागत होते. त्यामुळे साहजिकच काय झालेलं आहे त्यांच्यामध्ये असंतोष पसरलेला आहे. असंतोषाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्या धर्माच्या विरोधात एखादी घटना आपल्याकडून कळवून घेतली जात आहे. गायीला हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र मानलं जातं. अशा गायीची चरबी आपण आपल्या दाताने तोडतोय हेही योग्य नाही. त्यामुळे खरोखरच धर्मसंकटात टाकणारी अशी ही बाब आहे. त्यामुळे भारतीय सैनिकात असंतोष पसरलेला आहे. नंतरचं कारण आहे धर्मांतर व ब्रिटिशांची कारणे. आर्थिक पिळवणूक तर या ब्रिटिशांनी केलेली आहेच, त्याचबरोबर लोकांचं धर्मांतर करून देखील घेतलेलं आहे. लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडलेला आहे. भारतीयांच्या ज्या काही रूढी होत्या, परंपरा होत्या याबाबतची ब्रिटिशांची धोरणे वेगळी असलेली पाहायला मिळतात. त्यामुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असंतोष वाढत गेलेला आहे. असंतोषामध्ये भर ही पडत गेलेली आहे. धर्मांतर आणि ब्रिटिशांची वेगवेगळी जी काही धोरणे होती या धोरणामध्ये भारतीय सैनिकांमध्ये असंतोष पसरला गेलेला आहे. म्हणजे बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 1857चा जो काय स्वातंत्र्य लढा आहे या 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागची वेगवेगळी कारणे असली गेलेली पाहायला मिळतात. आपण आता या कारणाचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची किंवा उठावाची कारणे लिहा असा तुम्हाला सविस्तर उत्तरे द्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा भारतीय सैनिकांमध्ये असंतोष का पसरला असं कारण स्पष्ट करा. किंवा 1857चा लढा टिपा लिहासाठी छोटासा 2 गुणांसाठी तुम्हाला टिप ही विचारली जाऊ शकते. साहजिकच टिप आली 2 गुणांच्यासाठी तर एवढं सविस्तर काही लिहिण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त मुद्द्याचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण न करता एका वाक्यामध्ये मुद्दे जरी लिहिले तरी चालेल. परंतु ज्यावेळेस तुम्हाला सविस्तर उत्तरे द्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची उठावाची कारणे लिहा, त्यावेळेस मात्र तुम्हाला अगदी सविस्तर ही कारणे लिहावी लागणार आहेत. त्यामध्ये आपण ती कारणे पाहिलेलीच आहेत. आता पहिलं कारण आहे भारतीय सैनिकांचा असंतोष. भारतीय सैनिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. सैनिकांवरती वेगवेगळी बंधने होती. सैनिकांच्या भत्त्यामध्ये कपात केली जात होती. त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती करण्यात होती. कवायतीच्या वेळी त्यांचा अपमान होत होता. त्याचबरोबर ज्या काही लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका त्यांना दिलेल्या होत्या त्यात वापरायची जी काही काडतुसे होती ती काडतुसे गाय व डुकराची चरबी लावलेली होती अशी बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरलेली आहे. आणि हे जे काडतूस आहे हे काडतूस त्यांना दाताने तोडावे लागत होते. त्यामुळे ही बाब आपल्याला धर्मसंकटात टाकणारी आहे. या कारणाने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. नंतरचं कारण आहे संस्थाने खालसा केलेले आहेत. डलहौसीने दत्तक वारस नामंजूर केलेला आहे. साहजिकच त्यामुळे भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. बऱ्याचशा भारतीय संस्थानिकांना स्वतःचं मूल नव्हतं, त्यामुळे त्यांनी दत्तक वारस घेतला होता, दत्तक मूल स्वीकारलं होतं. परंतु हा दत्तक वारस नामंजूर करण्याचं धोरण स्वीकारलं, त्यामुळे भारतीय संस्थानिकांमध्ये देखील असंतोष पसरलेला आहे. सैनिक बेकार झालेले आहेत आणि हे बेकार झालेले जे काही सैनिक होते त्यांचा अतिरिक्त भार हा शेतीवर
शेतीवरती पडलेला आहे. कंपनी सरकारच्या काळामध्ये ब्रिटिशांनी वतने देखील जप्त केलेले आहेत. त्यामुळे नाराज असणारा स्थानिक वर्ग फार मोठ्या प्रमाणात असलेला पाहायला मिळतो. कायमधारा, रयतवारी, महालवारी या 3 पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी केलेले आहेत आणि या 3 पद्धतींनी शेतसारा आपल्या शेतकऱ्यांकडून वसूल केलेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतसाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक ही विद्यार्थी मित्रांनो या ब्रिटिशांनी केलेली आहे. हे ब्रिटिश जे होते त्या ब्रिटिशांचा आपल्या भारतीय लोकांविषयी, भारतीय शेतकऱ्यांविषयी जो दृष्टिकोन होता तो अगदी सहानुभूती शून्य होता. कसलीही सहानुभूती, कसलीही मानवता त्यांच्या ठिकाणी नव्हती. दुष्काळ पडो, पीक शेतामध्ये येऊ अथवा न येऊ, आपण तर बघतोय की दुष्काळ असेल, कधी ओला दुष्काळ असतो, कधी सुका दुष्काळ असतो. मग अशा दुष्काळाच्या वेळी देखील शेतकऱ्याचा विचार न करता जो काय ठरलेला शेतसारा आहे तो शेतकऱ्यांनी भरायचाच. मग शेतामध्ये पीक येवो अथवा न येवो, मग अशा वेळेस शेतसारा भरण्यासाठी या शेतकऱ्यांना कर्ज देखील काढावं लागत होतं. नंतरच्या काही कालावधीत त्यांनी जमीनच विक्रीयोग्य वस्तू बनवलेली आहे. पूर्वी जमिनी विकता येत नव्हत्या, परंतु नंतर त्या विकता येऊ लागलेल्या आहेत. विक्रीयोग्य वस्तू जमिनीला बनवलेल्या आहेत. त्यामुळे ना इलाजापोटी रोख पैशासाठी त्यांनी जमिनी विकू लागलेलं आहे. जी काही नगदी पिके होती ही नगदी पिके घेण्यास इंग्रजांनी सुरुवात केलेली आहे. ऊस असेल, तंबाखू असेल, नीळ असेल, या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतामध्ये केलेलं आहे. नीळच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था ही भीषण अशी अवस्था होती. काडतुसांविषयी तर आपण माहिती पाहिलेली आहे. या काडतुसांमुळेच ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरवला गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यास त्यांना भाग पाडलेला आहे. वेगवेगळी जी काय धोरणे होती ब्रिटिशांची ती भारतीय रूढी परंपरेच्या विरोधामध्ये असलेली पाहायला मिळते. इत्यादी गोष्टीमुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध असंतोष वाढत गेलेला आहे. म्हणजे बघा, अशा पद्धतीने 1857च्या उठावाची वेगवेगळी कारणेही असलेली पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. 1857चा जो काही स्वातंत्र्य लढा झालेला आहे तो तर आपल्याला अभ्यासावायचाच आहे, परंतु त्याच्या अगोदर ही जी कारणे आहेत ही कारणे महत्त्वाची आहेत की का बाबा असंतोष पसरला भारतीय समाजामध्ये. 1857चा लढा का झाला, त्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणे कोणकोणत्या प्रकारची आहेत ही कारणे तुम्हाला माहिती असावीत. त्यासाठी आपण ही कारणे पाहिलेली आहेत. धार्मिक कारण देखील महत्त्वाचं आहे. धर्मांतर करण्यास भाग पाडलेला आहे. आर्थिक कारणाशी निगडीत शेतसाऱ्याचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही वेगवेगळी कारणे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याचा उहापोह अगदी सविस्तररित्या आपण या भागामध्ये केलेला आहे. तुम्ही देखील अगदी व्यवस्थित 1857चा जो काही स्वातंत्र्य लढा आहे त्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे व्यवस्थित व्हिडिओ ऐका. तुम्हाला नोट्स ज्या काय पाठवल्या जातील त्या नोट्स वहीमध्ये व्यवस्थित लिहा, नंतर वाचा. एकदा दोनदा वाचलं तर साहजिकच व्यवस्थितरित्या ही कारणे तुम्हाला समजणार आहेत. या कारणामध्ये भारतीय सैनिकांचा असंतोष असेल, दत्तक वारस नामंजूर असेल, संस्थाने खालसा केलेलं कारण असेल, सैनिक जे काय बेकार झालेले आहेत या बेकार सैनिकांचा शेतीवरती भार पडलेला आहे ते कारण असेल, वतने जप्त करण्याचं जे काय ब्रिटिशांचं धोरण होतं ते कारण असेल, मोठ्या प्रमाणात कायमधारा, रयतवारी, महालवारी या पद्धतीचे प्रयोग इंग्रजांनी केलं ते कारण असेल, किंवा ब्रिटिशांचा सहानुभूती शून्य दृष्टिकोन असेल. ही वेगवेगळी कारणे आपल्याला या स्वातंत्र्य लढ्याची असलेली पाहायला मिळते. नगदी पिके आहे, काडतुसे आहे, जमीन विक्री योग्य वस्तू बनवली हे कारण आहे, धर्मांतराचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे,
ब्रिटिशांची धोरणे जी होती ती भारतीय रूढी परंपरेच्या विरोधात असलेली पाहायला मिळतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे काय झालेलं आहे, भारतीय सैनिकांमध्ये असंतोष हा पसरलेला आहे. त्यामुळे 1857चा स्वातंत्र्य लढा हा झालेला आहे. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा आढावा घेण्यापूर्वी आपण या कारणाविषयी माहिती पाहिली पाहिजे, माहिती अभ्यासली पाहिजे, व्यवस्थितरित्या कारणे समजून घेतली पाहिजे. साहजिकच त्यामुळे आपल्याला 1857चा स्वातंत्र्य लढा समजणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि 1857च्या स्वातंत्र्य लढ्याविषयी आढावा जो आहे तो यानंतरच्या भागामध्ये उद्या आपण घेऊयात.